अशाच ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी वार्ता न्यूज MS-20 चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विजय असो. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विजय असो. मी आजीनाथ कचरू पाटील साळुंके. आम्ही बाजार संघी गटामधून सौ सुनीता विजय आदाने या जिल्हा परिषद उमेदवार असून आमच्या आई सौ अंजनाबाई कचरू साळुंके या पंचायत समिती गणामधून बाजार संघी गणामधून उभ्या आहेत. आम्ही आज बऱ्याच ज्या गावामध्ये जातो त्या ठिकाणी आमचे आदरणीय या राज्याचे उपमुख्यमंत्री, महाराष्ट्राचे लाडकं नेतृत्व आणि देशाचं नेतृत्व आज प्रत्येक गावामध्ये जाऊन भावनिक पद्धतीने आम्ही त्यांना श्रद्धांजली अर्पण करून आणि दादांची घड्याळ न रुकता आम्ही त्याचं कार्य पुढं ढकलण्याचं काम आम्ही सर्व कार्यकर्ते या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद गणामध्ये करत आहोत. येणाऱ्या काळामध्ये आमची जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची जर सीट लागली तर येणाऱ्या ज्या ग्रामीण लोकांच्या समस्या आहे, रस्ते असोत, पाण्याची सुविधा असोत, गावगाड्यामधले छोटे छोटे विकास कामं असोत आणि गायगोट्याचे, विहिरीचे, ज्या काही पंचायत समितीशी आणि जिल्हा परिषदशी निगडीत समस्या नागरिकांच्या आहेत त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही 100% करणार आहे. गेली 20-25 वर्ष मी जवळपास जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये कार्यरत आहे आणि काम करतो. 10 वर्षापासून मी पाडळी आणि सोबलगाव हे माझे 2 गाव आहे. या गावामध्ये मी ग्रामपंचायतच्या स्वरूपात मी एक सदस्य म्हणून, उपसरपंच म्हणून माझी आई आणि मिसेस ह्या 10 वर्षापासून कार्यरत आहे. मी बऱ्याचशा लोकांच्या अडीअडचणी, मुख्यमंत्री सहायताच्या फायली असोत, घाटीचे कामं असोत, जिल्हा परिषदचे, पंचायत समितीचे छोटे छोटे मोठे जे गोरगरिबांचे कामं आहे, विहिरीचे असोत, गोट्याचे असोत, हे कामं आतापर्यंत मी जवळपास 25 वर्षापासून करत आलो आणि तीच पोचपावती म्हणून आज मतदारांचं कौल माझ्याकडे एक प्रामाणिक आणि गरीब नेतृत्व म्हणून, सर्वसामान्याचा वर्ग म्हणून आज माझ्याकडे बघत आहेत आणि चांगल्या प्रकारे मला प्रतिसाद देत आहेत. आज सर्वसामान्य लोक माझ्या पाठीमागं मायबाप म्हणून उभे आहेत. त्यांचं मी मनापासून आपल्या चॅनलद्वारे त्यांना खूप खूप धन्यवाद देतो. अशाच इथून पुढे 7 तारखेपर्यंत माझ्या पाठीमागे उभे राहा. येणाऱ्या काळात निश्चित जो आपल्या गोरगरीब जनतेची, साध्या नागरिकांची समस्या मी जिल्हा परिषद, पंचायत समितीपर्यंत आपली पोहोचवण्याचं, टपाल म्हणून पोहोचवण्याचं काम करेल. एवढंच या माध्यमाच्या स्वरूपातून मी जनतेला कळवतो आणि येणाऱ्या 7 तारखेला आपण भरभरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दोन्ही उमेदवार, जिल्हा परिषदचं 1 नंबरचं बटन आणि पंचायत समिती गणामधले माझी आई 3 नंबरचं बटन दाबून आम्हाला परत एकदा संधी द्या. एक वेळेस आतापर्यंत देतच आले, पण ह्या वेळेस आम्हाला एक सर्वसाधारण व्यक्ती म्हणून मला चान्स द्या. मी 100% आपल्या अपेक्षा पूर्ण करतो. निवडून आल्यानंतर सगळ्यात पहिले प्राधान्य काय असतं? निवडून आल्यानंतर सर्वात पहिले प्राधान्य जे काही कामं रखडलेले आतापर्यंत गेली 5 वर्षामध्ये, मागच्या वेळेस गोट्याचे असोत किंवा विहिरीचे असोत, ज्या श्रावणबाळाची योजना असो, समाज कल्याणची योजना असो, या गोष्टी ज्या जुन्या पडलेल्या फायली आहे, गठ्ठ्याच्या गठ्ठे, यांचं काढण्याचं काम मी सगळ्यात पहिले काढणार आहे. कारण की बऱ्याचशा लोकांचं खेट्या मारून मारून, चक्रा मारून मारून लोक थकलेत आणि याचा 1 रुपया न घेता मी माझ्या स्वतः टपाल म्हणून याचं काम करेल आणि त्या समस्या सगळ्यात पहिले सोडवणार. बरं, आता जनतेला तुम्ही आव्हान करत आहात, तर मतदानाच्या दिवशी जास्तीत जास्त लोकांनी येण्यासाठी काय सांगा? 100% आपला हक्क बजावलाच हवा आणि आपण एक चांगला प्रतिनिधी निवडून देण्यासाठी आपण 100% मतदान व्हायलाच पाहिजे आणि आपण करून घ्या. कोणाला चालण्याची अडचण असेल तर आपल्या कार्यकर्त्यांनी, कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता असो, त्यांनी सगळ्यांनी मिळून मतदान हा 100% प्रत्येक गावातलं कसं होईल याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. निश्चितच आपल्या आमचा पुतण्या श्री अजितदादा पवार यांना अगोदर मी श्रद्धांजली अर्पण करतो. सर्व नागरिकांना आवाहन, सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेसला भरभरून मतदान करा आणि चांगला व्यक्ती म्हणून, काम करणारा व्यक्ती म्हणून सर्वांनी साथ द्या, हीच माझी विनंती.
संतोष नलवडे बाजार सावंगी. आमच्या पंचक्रोशीमधून आजपर्यंत जे युवा नेतृत्व म्हणून आम्ही ज्यांच्याकडे पाहतो असे अजिनाथ पाटील साळुंखे यांनी आतापर्यंत एवढी आपली समाजसेवा केली. त्या समाजसेवेला ते पात्र आहेत आणि त्यांनी यापर्यंत आम्ही कधी त्यांना कुठले काम सांगितलं त्यांनी नाही म्हटलं नाही. तरी सर्व जनतेला मी असंच हे करतो की आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री नुकतेच त्यांना 4 दिवस फक्त उलटले आणि एवढं म्हणजे दुःखात आम्ही हे झालो. आम्हाला प्रचार करायला सुद्धा संधी मिळाली नाही. परंतु मी एक भावनिक असं झालो की दादाचा वादा हा एक असा जनतेसाठी होता की त्या दादांसाठी भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून एक आपले 2 मतदान हे राष्ट्रवादी घड्याळ या चिन्हावर करावे हे माझ्या कुटुंबाच्या वतीनं आणि आमच्या बाजार सावंगी पंचक्रोशीच्या वतीनं करावे ही विनंती. धन्यवाद. पार्लीकर, मी पहिला माजी ग्रामपंचायत सदस्य होतो. आज आमचे अजिनाथ साळुंखे त्यांची आई उभे आहे आणि त्यांना कोणालाही जरी हात दिला तर ते तिथंच आमच्या लोकांचे प्रश्न सोडतात आणि आमचं पहिल्यापासून राष्ट्रवादीचं असं काम आहे की दादाचं आता नलवडे पाटलांचं नाव घेतलं आणि दादाचं आमचे पहिल्यापासून संबंध आहे. आम्ही तालुका अध्यक्ष पद असेल काय असेल अजिनाथ साळुंखे असेल एकदम भरभरून काम केलेलं आहे आणि 100% सांगतो मी पार्लीचा आहे. आमची ग्रामपंचायत एकच आहे दोघांची, पण 101% सांगतो की अजिनाथ साळुंखेच काय पण आमचे तिन्ही उमेदवार भरभराटीनं निवडून येणार याच्यात काही शंका नाही. कारण की आमचा हेतूच तो आहे आणि त्यांची काम करण्याची शैली आहे. जरी उमेदवार असले पण काम करजे ऐकत आहे त्यांची का कोणाला हवं म्हणलं ते खोटं बोलायची पद्धत नाही त्यांच्याकडे. म्हणून तुम्हाला सांगतोय की बा आमच्याच पक्षाचा विजय होईल याच्यात काही शंका नाही.